हिरवा निसर्ग हा भवतीने, जीवन सफर करा मस्तीने, मन सरगम छेडा रे। नमस्कार, शुभ सकाळ मंडळी। तर आज ब्लॉगची सुरुवात सॉन्गने झाली, कारण आज आमचा वृक्षारोपणाचा दिवस आहे। मला झाडं लावायला प्रचंड आवडतात आणि प्रत्येकाने जास्तीत जास्त झाडं लावावी असं मला वाटतं, कारण की झाडं आहेत म्हणून आपण आहोत। कोविडच्या टायमाला प्रत्येकालाच ऑक्सिजनची किंमत काय आहे ती समजली आहे, म्हणून मला असं वाटतं की सर्वांनी जास्तीत जास्त झाडं लावण्याचा प्रयत्न करावा। आणि हा कढीपत्ता बघताय ना, लास्ट इयर बाबांनी आणलेलं तेव्हा एकदम छोटंसं रोप होतं, आता याचं खूप मोठं झाड झालं आहे आणि अजून मोठं होण्यासाठी त्याला आम्ही आता मातीत लावतोय, कारण की मातीत लावल्यानंतर छान अशा झाडांची ग्रोथ होते। आणि साईडचा एरिया पण असं क्लीन करून घेतलं, खूप छोटे छोटे गवतं होते, कचरा पण होतं, सगळं क्लीन करून घेतला। आणि कंपाऊंड म्हणजे प्रॉपर असं कंपाऊंड नाही तर थोडासा असं विटा वगैरे लावून असं छान असा कंपाऊंड करून घेतला। आणि वरती वेली देखील होत्या, ते वेली देखील कट करून घेतल्या आणि ते झाड थोडं वाकत असल्यामुळे आम्ही असं बांधून घेतलं। खाली तर झाडं लावले होते, पण घरात पण खूप असं ॲलोवेरा होतं, खूप जास्त पसरला होता, त्याला कुंडी खूप छोटी पडत होती आणि कुंड्या पण घरात अवेलेबल नव्हत्या, म्हणून तेलाचा डब्बा होता आणि तेलाचा डब्बा भेटताच काम 25 झालं, म्हणजे आपण याचं झाड लावलं। हे झाड खूप उपयोगी आहे आणि याचे खूप सारे फायदे देखील आहेत आणि प्रत्येकाच्या घरात असायला हवं हे झाड, म्हणजे स्किनसाठी, केसांसाठी, खोकल्यासाठी भरपूर फायदे आहेत त्याचे। असं करून मी एक ॲलोवेरा लावून घेतला, तरी पण ही कुंडी कमीच पडली आणि लावता लावता मला अचानक हळद भेटली, म्हणजे ऑलरेडी एका डब्यामध्ये तर हळद होती, ती काढता भेटली आणि सुंदर प्रकारे असं मी ॲलोवेरा लावून घेतला। आणि या फुलाची ब्ल्युटी होते बरं का, आणि ती खूप फायदेशीर असते ॲसिडिटीसाठी। आणि एका साईडला ही कुंडीत माती होती आणि एका साईडला आयुर्वेदिक अशी तुळस पण लावून घेतली। आणि तुळशीचे फायदे तर बाबा खूप असतात, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहेत किती फायदे असतात ते तुळशीचे। आणि असं एक एक करून सगळे झाडं मी लावून घेतले आणि मला सवय जे काही फळं खायला त्याचे लगेच बी कुंडीत टाकायची, आणि त्याचं खूप छान असं झाड होतं। आणि अशी भरपूर झाडं मी लावले देखील आहेत आणि भरपूर जणांच्या शेतात देखील लावायला दिलेत। तुम्ही पाहिलेच, एक करून सर्व झाडं लावून घेतले, म्हणजे लिंबू, चिकू, सीताफळ, जास्वंद, जांभूळ अशा प्रकारे सगळं झाडं लावून घेतले आणि खूप छान वाटलं मला झाडं लावल्यानंतर। असंच मी सीताफळ खाऊन त्याच्या बिया कुंडीत टाकलं होतं, कुंडीतच छान असं झाड आलं होतं आणि आताच 2 वर्ष झाले ते मी झाड जमिनीत लावलं आणि ते जमिनीत लावल्यानंतर इतकं छान बहरलं, तुम्ही बघू शकता किती छान असे फळं पण त्याला आलेले आहेत। तर असा होता माझा आजचा वृक्षारोपणाचा दिवस। तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब पण करा आणि भेटू पुढच्या ब्लॉग. तोपर्यंत बाय बाय.